एक जुना जाणता आणि खऱ्या अर्थानं अनुभवानं संपन्न असणारा हा खेळाडू सातत्यानं गोलंदाज तयार. या षटकातला अंतिम 2 चेंडूंचा खेळ सजवण्याकरता मिलिंद धोडी निघालेत. फटका इथे फसलाय, चेंडू हवेमध्ये, परंतु थोडंसं मी तर म्हणेन की क्षेत्ररक्षणामध्ये हेराखेरी. इथे सिंगल कंप्लीट होते आणि याच सिंगलच्या मदतीनं 43 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 43 रन्स ऑन बोर्ड. 43 ही धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू मात्र इथून शेष आहे. 5 चेंडूंचा खेळ मात्र आतापर्यंत संपलाय. चौथं षटक इथून मात्र मार्गस्थ होईल. शेवटचा अंतिम बॉल घेऊन गोलंदाज निघालाय बोईसर सिटी एंड कडून. लोअर फुलटॉस होता, फक्त निभावलाय. चेंडू सरळ निघून जाईल. पुन्हा एकदा ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नर आणि मिडविकेटच्या मधोमध 38च्या बाहेर क्षेत्ररक्षित करत असताना षटक क्रमांक 4 ची झाली आहे इथे समाप्ती. आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 11.00च्या प्रति षटक सरासरीनं टीमची टोटल मात्र पोहोचली आहे 44 या आकड्यावर. 44 रन्स ऑन बोर्ड. 44 धावा, 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. चला स्पीडअप करा. 6 षटकांकरता तुम्हाला फक्त अर्धा तास असेल याची देखील नोंद घ्या. यू हॅव टू कम्प्लीट युअर इच ओव्हर इन ओनली 5 मिनिट्स याची देखील आपण नोंद घ्या. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 5 मिस्टर चेतन आलेत. चेतन परब खैरा फाटा बी संघाला इथून प्रमोट करतायत. बॅकफुटवर जाऊन 2 खेळाडूंच्या मधून हा फटका सजवलाय. बॉल चालला डीप मध्ये आणि त्याच वेगाने इथे फटका सरळ निघून जाईल. क्षेत्ररक्षकाला देखील बीट करत 4 धावा, चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या मात्र पोहोचतीये 48 धावा. 48 रन्स ऑन बोर्ड. 48 धावसंख्या जी धावफलकावर कनेक्ट झाली आहे. भली मोठी धावांची इथे रणनीती आखत असताना इथे पहा ग्लान्स करायचा होता. बॉल लेग स्टिकच्या भरपूर बाहेर. पंच निर्देशित करतात. व्हाईट बॉल सिग्नल इथून दिला जातोय आणि याच एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या मात्र पोहोचतीये 49 धावा. 49. षटक क्रमांक
5 प्रगतीपथावर आहे. चेतन परब आहेत. लोअर फुलटॉस बॉल फक्त सॉफ्ट हँडचा वापर करत इथे खेळत आहेत. पहिली धाव वेगानं केली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील इथे मात्र केलाय पूर्ण. आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या मात्र 51 या अंकावर आहे. सामना क्रमांक 2 सध्या सुरू आहे. एका बाजूला सिंधुरत्न संघ खेळतोय ज्यांच्या वाट्याला फलंदाजी आली कारण टॉस जिंकला खैराफाटा बी संघानं. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी निर्णय स्वीकारला तो मात्र गोलंदाजी करण्याचा आणि प्रतिस्पर्धी सिंधुरत्न संघाला फलंदाजी करता त्यांनी आमंत्रित केलंय. इथे फटका पहा फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक सफलता चेतन परबला इथून मात्र मिळेल आणि बॅट्समनला निघावं लागेल डगआउटच्या आसऱ्याला. मिस्टर हॅज टू डिपार्ट. विकेट नंबर 3 बॅक टू दी डगआउट. थँक्यू. नवीन फलंदाज सुजित मैदानाच्या आतमध्ये गेलेत. अप्रतिम दर्जेदार आयोजन. 8 टॉवर्सच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी खरं तर रात्रीची मजा काही और आहे. फ्लड लाईट्स मध्ये बऱ्याचशा खेळाडूंचं स्वप्न असतं की क्रिकेट खेळावं आणि त्यातही पूर्ण हिरवगार मैदान आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आयोजन नियोजन इथून मात्र आपल्याला बेटेगावकरांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आडवा बॅट नाही इथे आल्या आक्रमण चढवलंय. चेंडू निघून जाईल. लॉंग लेग बाउंड्री लाईनला सलामी देत असताना इथे ठोकला आक्रमकतेचा षटकार. थँक्यू. बाळा सिंगर कोण विसरेल या व्यक्तिमत्वाला. अगदी अल्पावधीतच तो सोशल मीडियावर इतका फेमस झाला या गाण्यानं की निश्चितच त्याची देखील चर्चा आपण करू. इथे सिली मिड ऑफ मधून बॉल चाललाय. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन ऑन आहे. फक्त सिंगल इथून मात्र मिळेल. म्हणजे गेल्या वर्षीचं अमर कोळी चषक पाहिलं त्या अमर कोळी चषकामध्ये अगदी आम्ही सोबत होतो आणि निश्चितच पहा या वर्षी त्याला देवाज्ञा झाली. म्हणजे माणसाचं जीवन एक फुगा बनलाय जो कधी फुटेल हे आपण सांगणं हे खरं तर फार मोठी संभ्रमता आहे. इथे चेंडू हवेमध्ये इनफिल्डच्या वरून खेळलाय. इथे पहा प्रोटेक्शन ऑन. 2 धावा केल्यात कंप्लीट आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 60 या अंकावर. षटक क्रमांक 5 सध्या मार्गस्थ झालाय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि अजूनही 6 चेंडूंचा खेळ मात्र इथून शेष आहे कारण 6 षटकांच्या लढती आहेत. 6 षटकांच्या या लढती म्हणजे इथे ज्याच्यामध्ये स्पिरिट आहे ज्याच्यामध्ये टेम्परामेंट आहे तेच बोललो की 60 रन्स 60 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर जोडल्या गेल्यात. शेवटचे 6 बॉल. मिलिंद धोडी एक जुना जाणता क्रिकेटच्या परिपटलावरचा अनुभवानं संपन्न असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चहूबाजूला मैदानाच्या अगदी थोड्याच वेळात प्रेक्षक जमतील कारण नाईट क्रिकेटची मजा काही और आहे आणि जसं क्रिकेटचा उन्हाचा तडाखा जसा वाढतो तसा मग त्या उन्हाच्या दाहकतेपासून वाचण्याकरता आपण या रजनी क्रिकेटचं आयोजन इथून मात्र केलंय. बॉल तयार. मिलिंद धोडी. पहिलाच बॉल. इथे ग्लान्सिंग ऍक्शन. चेंडू हवेमध्ये आहे. इथे चढवलंय आक्रमण आणि परंतु इथे पहा अतिरिक्त उंची गाठली आहे आणि फलंदाज जे इथे परतावं लागणार आहे. बॅट्समन आउट. सुजित बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच. नवीन बॅटर ओमकार मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे आणि संघाची धावसंख्या 60 या अंकावर असताना
मिलिंद धोडी गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. षटकातला दुसरा बॉल ओव्हर दी स्टंप्स. इथे पहा चेंडू अप्रतिम हाताळलाय. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध. फक्त आणि फक्त इथे सिंगल कंप्लीट होत असताना याच सिंगलच्या मदतीनं 61 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. एक फायटिंग टायटल उभं करताना खऱ्या अर्थाने या संघाचं आता कौतुक करावं लागणार आहे. सिंधुरत्न अगदी व्हॅल्युएबल एखाद्या रत्नाप्रमाणेच ते खेळ इथे मात्र करतायत. ही देखील महत्वाची बाब आहे. चांगली बॅटिंग निखिल पास्थेच्या माध्यमातून सुरुवातीच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा चेंडू एक्स्ट्रा इथून मात्र घोषित केला जाईल. धावसंख्या जाते ती 62 या अंकावर. षटक क्रमांक 6 सध्या प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचा ऑथराइज खेळ मात्र इथे संपलाय. शेवटचे 4 बॉल मात्र शेष. अप्रतिम चांगली गोलंदाजी. पॅच लाईन प्लंप अनालिसिस इथून मात्र एक्झिक्यूट करत असताना इम्प्रुव्हायझेशन होतं बॉलमध्ये आणि खऱ्या अर्थानं फलंदाजाला कुठेतरी तो अंदाज बांधता आला नाही, प्रेडिक्शन करता आलं नाही. बॅकफुटवर यावं लागतंय. गोलंदाज तयार. मिलिंद धोडी या षटकातला चौथा चेंडू घेऊन आपटून टाकलाय. इथे प्रोजेक्टाईल मोशन पहा प्रॉपर आहे. थोडासा मी तर म्हणेन की फ्लायटर डिलिव्हरी होती. इथे उसळी दिली गेली आणि अचंबित करणारा हा बॉल अनएक्सपेक्टेड फ्लाइट निश्चित रूपाने गोलंदाजाच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला मिळाले. 4 चेंडू जे ऑथराइज संपलेत. शेवटचे 2 बॉल. मिलिंद धोडी पुन्हा एकदा बोईसर रोड सिटी एंड कडून निघालाय. ओव्हर दी स्टंप्स या षटकातला 5वा बॉल. हा फटका इथे फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. इनफिल्डच्या बाहेर प्रोटेक्शन ऑन असताना फक्त सिंगल मात्र इथून कंप्लीट होईल. खरं तर स्लॉगवर होत्या. या स्लॉगवरमध्ये प्रेक्षकांना काय पाहायला आवडतं तर फक्त आणि फक्त मल्टी हिट्स आणि तेच मल्टी हिट्स इथून मात्र येऊ शकले नाही. त्यामुळे धावसंख्येला लागली आहे रोख. संघाची टोटल मात्र पोहोचली आहे ती 63 या धावसंख्येवर. शेवटचा पूर्वार्धाच्या सत्रातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. गोलंदाज तयार. 5 चेंडूंचा खेळ मात्र इथे संपलाय. खैरापाटा बी संघ टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय स्वीकारला त्या निर्णयाला बरोबर कसं हे सिद्ध करावं लागणार आहे. बॉल तयार. चेंडू हाफ ट्रॅकर होता. उसळी आहे. फ्लायटर डिलेव्हरीवर मात्र इथे बॅटची कडा घेऊन चेंडू हवेमध्ये त्याला पकडलंय. पूर्णत्वानं इथे झेलबाद. फलंदाज बाद. दोन्ही संघ 63 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. टीम खैराफाटा बी संघ यू हॅव रिक्वायर्ड 64 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच इन 36 डिलिव्हरी. 36 बॉल आणि विजयाकरता 64 धावसंख्येची गरज आहे. हे समीकरण तुम्हाला सोडवावं लागेल. उत्तरार्धामध्ये आपण जोडले जाऊ. तुर्तास आपण मात्र इथे थांबूयात. यानंतरची लढत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. नेक्स्ट मॅच आयोजकांना विनंती आहे ते लॉट्स आमच्यापर्यंत पाठवा. मान संघाचा कर्णधार आणि शांतीपाडा संघाचा कर्णधार टॉस साठी आपलं हार्दिक स्वागत आहे. मान संघाचा कर्णधार आणि शांतीपाडा संघाचा कर्णधार नाणेफेक करण्याकरता आपण या. आपलं मनापासून आम्ही करतोय स्वागत. कुठल्याही प्रकारची सबब किंवा कुठल्याही प्रकारची जमेची बाजू तुमची ऐकून घेतली जाणार नाही. वेळेच्या बाबतीत कृपा करून बी ऑन टाइम. मी मान संघाच्या कर्णधाराला आणि शांतीपाडा संघाच्या कॅप्टनला इथून मात्र विनंती करतोय तर विजयाकरता करायच्या आहेत त्या तब्बल 64 धावा. आणि यानंतर वळूयात डीजे कडे. 2 बॅट्समन आपण लवकर पाठवा आणि सिंधुरत्न संघ आपण देखील आपले 2 माफ करा आपले पूर्ण आपला स्क्वाड मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवायचा आहे. वळूयात डीजे कडे आणि नंतर पुन्हा परतूयात सरकार चषक 2023.
थँक्यू. तर वळूयात मॅचच्या दिशेनं. टीम सिंधुरत्न संघ, आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आणि खैराफाटा बी संघ, आपण आपले 2 फलंदाज इथून मार्गस्थ करायचे आहेत. तर 2 फलंदाज प्रांगणाच्या दिशेनं वाटचाल करत असताना टीम खैराफाटा बी संघ चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. टीम खैराफाटा बी संघाला विजयाकरता इथे 64 करायचे आहेत. यानंतरची लढत प्रेक्षकांच्या भेटीला एकंदरीत मान संघाचा कॅप्टन आणि शांतीपाडा संघाचा कॅप्टन. 6 षटकांची लढत आहे. हे खरं तर फार महत्त्वाचं आहे. क्वालिटी क्रिकेट इथून इम्प्रूव्हायझेशन जे पालघर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. सिंधुरत्न टीम आपला 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाहिजे. टीम सिंधुरत्न 11. तर वळूयात मॅचच्या दिशेनं. 64 धावसंख्येची गरज आहे. बॉलर इथे तयार. षटकातला पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पहिलाच बॉल ग्लान्स केलाय. बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट चाललाय. वेगाने चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. इथे झालाय संघर्षाचा रणशिंग. मात्र इथे मात्र फुंकलंय ते फलंदाजानं. पहिल्याच बॉलवर चौकार. थँक्यू. आणि या चौकाराच्या मदतीनं पहिल्याच बॉलवर ओमकारच्या पक्षात हे आक्रमण चढवलं गेलं. 64 धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या बॉलवर तर 4 धावा आल्यात. अजूनही 60 धावांची गरज आहे. यानंतर शांतीपाडा आणि मान या 2 संघांदरम्यानची लढत. इथे पहा त्रिफळाची पुढच्याच बॉलवर दिले चोख प्रत्युत्तर. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. इथे केलाय पलटवार. गोलंदाज ओमकारला मिळते सफलता. बॅट्समन आउट. थँक्यू. चला बॅट्समन जरा फास्ट चला. आणि रिक्वेस्ट आहे कारण तब्बल आज खेळणार आहेत 16 संघ आणि त्या 16 मध्ये आपल्याला 13 सामने इथून क्वालिफाय पर्यंत खेळावे लागतील. आणि प्रत्येक सामना निश्चितच इथून जवळजवळ म्हणजे 6-6 12 षटक. तर या सगळ्या गोष्टींना इथून अधोरेखित करावं लागेल. एकंदरीत षटक क्रमांक 1 पहिल्याच बॉलवर मिळाला चौकार आणि दुसऱ्याच चेंडूवर इथे सफलता मिळाली आहे. बॅटिंग करता नवीन फलंदाज मिस्टर चेतन परब प्रांगणाच्या दिशेने वाटचाल करत असताना आसिफ मात्र झालेत बाद. त्याचा साथीदार नीरज प्रांगणाच्या आतमध्ये असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मात्र गोलंदाज त्याच्या बाजूने फिरवत असताना अगदी स्वतःच्या संघाकरता अर्थातच टीम
खैरापाटा बी संघाच्या विपक्षामध्ये सिंधू रत्न 11 इथे ताकद लावतात. चला स्पीडअप करा प्लीज. सिंधू रत्न 11 संघ. सुंदर क्षणचित्र मात्र या स्पर्धेची. आणि सरकार चषक 2023 हे दैदिप्यमान आणि अगदी अगदी प्रशस्त स्वरूप छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण बेटेगावच्या या मैदानावर अगदी ही प्रशस्त भूमिका दाखवणारं हे चषक. गोलंदाज चला जरा स्पीडअप करा आपलं झालं असेल तर, कारण क्षेत्ररक्षणात भरपूर आपण वेळ घेत आहे. इथे बॉल तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं निघालाय. समोर चेतन परब. आडव्या बॅटनं इथे पहा फटका सजवलाय. चेंडूवर समोर क्षेत्ररक्षण इथे ऑन असताना प्रॉपर कॅच टिपली आहे. एका पाठोपाठ एक आणखीन विकेट निघालाय परतीच्या प्रवासाला. गोल्डन डकचा शिकार मिस्टर चेतन परब. बॅक टू दी पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आदित्य पोचलेत. षटक क्रमांक पहिला आणि त्यामध्ये पहा पहिल्या 2 बॉलवर 2 सफलता मिळवल्यात. पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर इथे सफलता मिळाली आहे. विकेट हॅट्रिकचा सन्मान इथून मात्र कंप्लीट केला जाईल का? निश्चितच विकेटची सलगता कंप्लीट झाल्यानंतर हॅट्रिक हा शब्द कसा आला? 1983चा विश्वचषक ज्यामध्ये पाकिस्तानच्या एका गोलंदाजानं पहिली विकेट हॅट्रिक टिपली. सलग 3 विकेट त्यानं बाद केले आणि तदनंतर मग त्याच्या कॅप्टनने त्याला केली हॅट देऊ आणि म्हणूनच तिथून तो शब्द आला की ट्रिक फॉर 3 अँड हॅट फॉर टोपी म्हणजे ती कॅप. इथून हॅट्रिकचा जन्म झाला आणि ती हॅट्रिक आता मिळवेल का ओंकार? ओव्हर दी स्टंप्स निघाला. ग्लान्सिंग ॲक्शन. लेग स्टिकच्या बाहेर बॉल ऑन ट्रॅक. इथून मात्र धावगती तैनात केली गेली. लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल होती कंप्लीट आणि याच सिंगलच्या मदतीने संघाची टोटल मात्र पोहोचली आहे ती 5 या अंकावर. 5 रन 5 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. मी आधी देखील उल्लेख केला कि असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई ढूंढो और सुधार करो. जब तक सफल ना हो तब तक नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि इथे ठोकलाय आक्रमकतेचा आणखीन इथे पहिला चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल मात्र पोहोचली आहे ती 9 या अंकावर. थँक्यू. आणि या चौकाराच्या मदतीने टोटल 64 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा. अजूनही विजयाकरता 55 धावा संख्येची गरज आहे. बरोबर 55 धावा ज्या गरजेच्या आहेत. आडव्या बॅटनं प्रहार केला. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. खेळाडूला बीट करेल का? डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि इथे पहा फक्त सिंगल केली जाते कंप्लीट आणि याच सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 1 ची झाली आहे इथून समाप्ती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या मात्र पोहोचती आहे ती 10. 2 गडी बाद 10 धावा. उर्वरित 30 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता बरोबर 54 धावा संख्येची गरज आहे. 30 चेंडू 54 धावा हे समीकरण आणि हे पृथक्करण इथून मात्र आता सोडवायचं आहे. आणि निश्चितच ज्यावेळी आपल्याला सिद्धता प्राप्त करायची असते ना त्यावेळी तुम्हाला रचना कशा करायच्या हे देखील ठाऊक असावं लागतं. त्याच रचना इथून मात्र करतील का सिंधुरत्न संघाच्या विपक्षामध्ये खैरापाटा बी संघ की सिंधुरत्न संघ त्या संघावर हवी होईल? रतन टाटा म्हणतात की निर्णय तुम्ही कसाही घ्या, निर्णय घेतलेला बरोबर कसा आहे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. आणि टीम खैरापाटानं जो निर्णय घेतला होता पूर्वार्धामध्ये टॉस जिंकल्यानंतर त्यांनी निर्णय स्वीकारला होता तो मात्र क्षेत्र रक्षण करण्याचा आणि तोच घेतलेला निर्णय इथून मात्र तो बरोबर आहे की चुकीचा तो सिद्ध करण्याची त्यांची सद्यस्थिती. एकंदरीत गोलंदाजी करता आलेत संकेत. बॉलिंग ट्रॅकवर षटकातला पहिला बॉल. दुसरं षटक मार्गस्थ होत आहे. बॅटची कडा आणि यापेक्षा सोपं क्रिकेटमध्ये काहीच नाही मिळणार. म्हणजे यष्टीरक्षकानं खरं तर फार सोपा झेल सोडला. इथे फार मोठी चुकी करतायत.
टीम सिंधुरत्न 11 हा संघ. डॉट बॉल, एक्झिक्युशन प्रॉपर होतो बॉलचं. निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली आहे. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर आहे. अप्रतिम दर्जेदार आयोजन या स्पर्धेतून. खऱ्या अर्थानं सरकार चषक हे भव्य दिव्य आणि प्रशस्त स्वरूप आपण पाहतोय. इथे बॉल तयार, खोलवर टप्प्याचा बॉल होता, अक्षरशः खोदून काढलाय. बॉल चाललाय सिली मिड ऑफ मधून, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला आहे आणि तदनंतर फक्त एकच धाव जी कंप्लीट होईल आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल मात्र पोहोचते ती 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन बोर्ड, 11 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. संकेत आहेत 2 चेंडूंचा खेळ मात्र इथे संपुष्टात आला. उर्वरित अजूनही 4 बॉल शेष आहेत आणि 28 चेंडू अजूनही शेष असताना रिक्वायरमेंट आहे 53 धावसंख्येची. बॉल तयार, चेंज ऑफ पेस, बॉल न काटा बदललाय आणि त्याच शिताफीनं इथे मात्र फटका सजवलाय. चेंडू चाललाय तो डीप बॅकवर्ड गली रिजनच्या बाहेर इथे आलाय. मच नीडेड अत्यंत गरजेचा चौकार, 4 धावा. आणि या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या मात्र पोहोचतीये 15 या अंकावर. 15 रन्स ऑन बोर्ड. विजयाकरता खरं तर 64 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 49 धावा आता करायच्या आहेत. 49 नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 27 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 49 धावा. लक्ष समोर खरं तर ॲव्हरेज आहे, म्हणजे जो इथून लढेल तो मात्र जिंकेल. आणि रडायचं नाही तर लढायचं हे आपल्याला त्या माणसानं शिकवलं. तिखट आणि चिवट बांध्याचा. अर्थातच हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. इथे मात्र गोलंदाज तयार. बॅटचा बॉटम घेऊन मात्र चेंडू निघालाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथवर पोहोचलाय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मधून फक्त सिंगल मेल आणि याच सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 16 या अंकावर. 16 रन्स ऑन बोर्ड, 16 धावा ज्या खरं तर धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटचे उर्वरित 2 चेंडू मात्र इथून शेष. आमचे ऑफिशियल पंच या मॅच करता भरपूर मेहनत घेत असताना. बॉल तयार, प्रॉपर टायमिंग, बॉलला कनेक्ट केलाय. चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी इथे ठोकलाय. संघर्षाचा शंखनाद करणारा आक्रमकतेचा षटकार. आणि या षटकारानं संघाची टोटल मात्र पोहोचते 22 या अंकावर. स्टार्टअप खूप चांगला केला. मी नीरजचं विशेष कौतुक करेन. त्याच्या माध्यमातून तो वैयक्तिक 4 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येवर खेळतोय. 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं. बॉल तयार, हलक्या हातानं बॉल पुन्हा पहा. इथे जबाबदारीनं फटका निभावला आणि ग्लान्सिंग ऍक्शन तैनात करत असताना लॉंग लेग बाउंड्रीला गवसणी घालणारा इथे आलाय. आणखीन एक चौकार. थँक्यू. आणि या चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पोहोचली आहे 26 या अंकावर. 26 रन्स ऑन बोर्ड, 26 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 ची झाली आहे समाप्ती. म्हणजे याआधी देखील जर आपण पाहिलं ना तर दुसरं षटक साजिद शेखनं फेकलं होतं पूर्वार्धामध्ये. त्यांना देखील सर्वोच्च धावसंख्या हा जा बिंदाचा. जरा एका कोणाला तरी 12th मॅनला आपण पाठवा, कारण कसं आहे उन्हाळ्यात पाण्याची फार गरज असते खेळाडूंना. बघा इथे आपण एक तर समशीतोष्ण कटिबंधामध्ये राहतो, म्हणजे भारताच्या मध्यातून विषुववृत्त गेलंय आणि उष्ण दमट हवामान म्हणजे पालघरच्या किनारपट्टीवर आपण आहोत. त्यामुळे निश्चितच आर्द्रता खूप जास्त आहे हवेमध्ये. लवकर मी निश्चितच सांगेन की पाणी पोचवा खेळाडूंपर्यंत. पंचांना देखील पाणी द्या, कारण इथे भरपूर मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. या उत्तरार्धामध्ये देखील संकेतच्या माध्यमातून 16 धावा खर्च केल्या गेल्यात. म्हणजे दुसरं षटक दोन्ही सत्रांचं जर कंपॅरिझन पाहिलं, तुलना जर केली आपण, तर दुसऱ्या षटकात इथे गोलंदाजांनी थोडं मात्र कमकुवत कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर येईल. आता उर्वरित 24 बॉल शिल्लक आहेत आणि 26 धावा धावफलकावर आल्यात. 38 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 38 धावा. लक्ष सोपं आहे खरं तर. खैराफाटा बी संघ या संघाकरता
पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेनं. लेग स्टिकच्या बाहेर बॉल. इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. पंच दर्शवतात व्हाईट बॉलचा सिग्नल दिलाय आणि याच एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल मात्र पोहोचली आहे ती 27 या अंकावर. 27. आता 37 धावांची गरज आहे. बॉल तयार. हेमंत हलक्या हातानं स्टिअर केलाय बॉल. सिल मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त इथून सिंगल कंप्लीट होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल मात्र एका आकड्याच्या मदतीनं जाऊन पोहोचती आहे ते 28 धावा. खरं तर 2 महत्वाचे शिलेदार परतले. आसिफ परतले स्वस्तामध्ये जे बाद झाले 4 धावांवर. तदनंतर चेतन परब परतला गोल्डन डकचा शिकार. इथे पहा अप्रतिम, म्हणजे खऱ्या अर्थानं एक निर्धाव आणि डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मात्र इथून केली आहे. 2 चेंडूंचा ऑथराइज खेळ मात्र इथे संपलाय. हेमंत भोईर जे बॉलिंग ट्रॅकवर आहेत. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर आहे. आपण पाहत आहात सरकार चषक 2023 अफलातून आयोजन. दर्जेदार अप्रतिम ही स्पर्धा. इथे फटका देखील चांगला आहे. समोर प्रोटेक्शन ऑन आहे. अगदी क्षेत्ररक्षकाच्या समोर फटका सजवला. फक्त सिंगल इथून मात्र कंप्लीट होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचती आहे ती 29 या अंकावर. 29 धावा. इथे संघर्षाची उणीव जाणवती आहे प्रतिस्पर्धी संघामध्ये. अप्रतिम चांगली गोलंदाजी. बॅक ऑफ द हँड हा चेंडू हाताळलाय. डॉट बॉल एक्झिक्यूट करत असताना निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल मात्र पोहोचली आहे ती 29 या अंकावर. विजयाकरता बरोबर 35 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज तयार. फटका इथे हवेत आहे. फटका फसलाय परंतु नो मॅन्स लँड जिथे क्षेत्ररक्षक विरहित जागा आहे तिथून धावा मात्र मिळवल्या जात आहेत. 2 आणि याच 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचती आहे 31 या अंकावर. 31 रन्स ऑन बोर्ड. विजयाकरता बरोबर 33 धावा अजूनही गरजेच्या आहेत. नितांत गरजेच्या. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय पालघर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. इथे फटका चांगला आहे क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईलनं. बॉलच्या मेरिटनुसार फटका इथे सजवलाय. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. छोटा तीर पर वार करे गंभीर. इथे फलंदाज आदित्य ठोकलाय चौकार. थँक्यू. आणि या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या पोहोचते 35 या धावसंख्येवर. बरोबर आता 29 धावांची गरज आहे. 29 रन्स रिक्वायर्ड टू विन धिस मॅच. 18 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. ओमकार आलेत पुन्हा एकदा स्वतःची मक्तेदारी इथे दाखवण्याकरता. षटक क्रमांक त्याच्या वैयक्तिक कोट्यातलं दुसरं. इन फ्रंट ऑफ द विकेट खेळलाय. बॅक टू द बॉलर. समोर लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन ऑन आहे. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण. ताकद पहा, चपळाई पहा, जिद्द पहा, चिकाटी पहा. सगळ्याचा संगम त्यानं दाखवला. इथून आपल्या टीम करता वाचवली आहे ती 1 धाव. आणि एक धावेची किंमत सोन्याच्या तोलानं कशी विकली जाते अनेक क्रिकेटच्या सामन्यांनी आपल्याला दाखवलंय. इथे देखील तीच 1 धाव वाचवत असताना त्या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. डेफिनेटली इथे 36 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. कारण क्षेत्ररक्षण देखील जमेची बाजू आहे. क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक इथून होणार, जरूर होणार. प्रतीक आडव्या बॅटनं पहा. जशी मागणी तसा पुरवठा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आदित्य आणि त्याचा साथीदार नीरजच्या माध्यमातून सिंगल झाली आहे कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 37 या अंकावर. 37 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 27 धावांची गरज आहे. फटका स्विंग केलाय. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी धमाकेदार षटकार. या षटकारानं संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 43 या अंकावर. 43 रन्स. 43 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. ओमकार आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. खरं तर डबल माइंड झाले. कुठेतरी शॉट सिलेक्शन इम्प्रॉपर आणि बॅकफुटवर यावं लागतंय पुढच्याच बॉलवर.
या षटकातील 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू शेष. इथून पहा लेफ्ट आर्म राऊंड विकेट आला. आता गोलंदाज ओमकार. आडवा बॅट न पहा फटका कुठे सजवलाय. ऑफसाईडचा चेंडू लेग साईडच्या दिशेनं, म्हणजे शॉर्ट सिलेक्शन मधली धारदारता काय ती इथे नीरज दाखवत असताना 2 धावा इथे केल्यात कंप्लीट. आणि याच 2 धावांच्या मदतीनं टीमची धावसंख्या 45 या अंकावर विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे. 13 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. बॉल तयार. आडव्या बॅटनं बॉटम हँडचा वापर करत असताना खांद्यातून ताकद दिली आहे फटक्याला. फक्त एक सिंगल इथून मात्र केली जाते कंप्लीट. आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं षटक क्रमांक 4 ची झाली आहे समाप्ती. टीमची टोटल मात्र पोहोचती आहे 46 या अंकावर. 46 रन्स ऑन बोर्ड. 46 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता बरोबर अजूनही 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 18 धावा. 9.00 ची सरासरी प्रति षटका गणिक इथून राखावी लागणार आहे. ती निश्चितच टीम खैराफाटा बी संघाला. सिंधुरत्न 11 या संघाच्या विपक्षामध्ये अनेक स्पर्धा पाहिल्या, जिथून खरं तर व्यावसायिक खेळाडू देखील या स्पर्धेतून देखील आपल्याला पाहायला मिळाले. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. पालघरचं क्रिकेट याआधी देखील आपण चर्चा केली की एक क्वालिटी टेनिस बॉल क्रिकेट या पालघर जिल्ह्यानं, या पालघर तालुक्यानं नेहमी दाखवलंय, या बोईसर तालुक्यानं दाखवलंय. आणि निश्चितच त्याच प्रांगणामध्ये आपण आहोत. 5वं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंच निर्देशित करतात व्हाईट बॉल. गोलंदाजाचं नाव माझ्यापर्यंत पोहोचवा. आणि मी एक रिक्वेस्ट करेन की आपला 12th मॅन इथून जाऊ नका, अन्यथा पेनल्टी डायरेक्ट दिली जाईल, याची देखील नोंद घ्या. हेमंत आलेत. फटका इथे पहा. स्ट्रोक लॉंगॉनच्या क्षेत्रात काय ताकद आहे, काय नजाकत आहे. आणखीन एक नीरजच्या बॅट मधून धमाका. षटकार. 6 धावा. मच नीडेड स्ट्रोक. थँक्यू. आणि या षटकारानं टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचती आहे 53 धावा. 11 धावा बरोबर दूर आहे टीम खैराफाटा बी. बॅटची कडा आणि महत्वाच्या क्षणी मात्र इथे नांगी टाकली आहे. नीरज बाद. आणखीन एक मासा लागलाय गळाला. बॅट्समन आउट. थँक्यू. आणि एक जुना जाणता अनुभवानं संपन्न असणारे मिलिंद धुडी सर मैदानाच्या आतमध्ये तिथे दाखल होत आहेत. डेफिनेटली टीम खैराफाटा बी संघाच्या माध्यमातून 10 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत आणि संघाला विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 11. तर चला वळूयात मॅचच्या दिशेने. 11 धावांची गरज आहे. इथे पहा कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा. इथे मारायचं होतं खरं तर दिल्लीला, परंतु बॉल आलाय गल्लीत आणि इथून फक्त सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल. याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 54. 9 चेंडू शिल्लक आणि विजयाकरता 10 धावांची गरज आहे. 9 balls are there and 10 runs now required to win this match for team खैराफाटा बी. इथे पहा पॅच लाईनच्या अगदी समोर फलंदाज बाद. पायचीतची विकेट. बॅट्समन तर येस पंच दाखवत आहेत की इट्स अ बॅट कट. आणि इथून आपल्या निर्णयाची अंमलबजावणी मागे घेत असताना सिंगल इथून मात्र कंप्लीट होईल. याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 55. विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात या मॅचला रंगतदार स्थिती निर्माण होणार का ते सर्वस्वी गोलंदाजावर निर्भर आहे. मी याच करता म्हणतो की मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर आप कोशिश भी ना करें ये तो गलत बात है.
आणि इथे मी जरूर सांगेन की आयुष्यात तुमच्या स्वप्नांना कधीच सांगू नका तुमच्या समोर किती मोठ्या अडचणी आहेत, परंतु तुमच्या अडचणींना मात्र जरूर सांगा की तुमची या आयुष्यातली ध्येयबडी मोठी स्वप्न किती आहेत आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याकरता इथे मात्र लढायचं आहे. ते अर्थातच एका बाजूला टीम खैरापाटा आणि एका बाजूला सिंधुरत्न 11 या संघाला. बॉलर गोलंदाजी मार्कवर तयार. हेमंत या षटकातील शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू मात्र शेष. उर्वरित 8 चेंडू आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या ती मात्र 9. टॉस करता जरा फास्ट या, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. मान आणि त्याच्या विपक्षामध्ये शांती पाडा. फटका चांगला आहे. बॉल चाललाय मिड विकेटला. मिलिंद धोडीचा हा स्ट्रोक. 1 धाव इथे वेगाने केली आहे कंप्लीट. आणि पहा बॅकअप थ्रो थोडासा खराब, परंतु बॅकअप चांगलं होतं त्यामुळे इथे बचावलेत. अर्थातच टीम सिंधुरत्न 11 एकंदरीत सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली आहे 56 या आकड्यावर. विजयाकरता बरोबर 8 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 8 धावा. काय सामना रंगतोय. कदाचित याच करता आपण म्हणतो क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स. क्रिकेट हा संधीचा खेळ आहे आणि त्याच संधीच्या खेळामध्ये आपण सध्या आहोत. हलक्या हाताने बॅट अँड पॅड मधून फ्लिक केलाय. बॉल चाललाय मिड विकेट मध्ये. वेगाने दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न होता तो रोखला गेला. फक्त सिंगल. 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. मी याच करता म्हणतो दोस्तों, जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब जब न पडे हथोड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान ना होता. टाकीचे गाव सोसल्याशिवाय इथे दगडाला सुद्धा देव पण येत नाही. आपण तर आडामासाची माणसं आहोत. तो संघर्ष उभा करायचा सिंधुरत्न 11ला. उर्वरित 6 चेंडू आणि विजयाकरता 7 धावांची गरज आहे. कदाचित मी सातत्याने म्हणतो की परिस्थिती विरोधात गेली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रणांगणात लढणं कधी थांबवलं नाही. आकाशात जो तारा दिसतो ना त्याला कधी जमिनीवर पडताना आपण पाहिलंय का. असंख्य नद्या या समुद्राला जाऊन मिळतात, परंतु समुद्र कधी नदीच्या भेटीला आलेला आपण पाहिलाय का. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. आणि इथे लढायचं आहे ते मात्र संघर्षा करता. इथे लढायचं आहे ते आपल्या जिद्दी करता. इथे लढायचं आहे ते आपल्या ध्येया करता. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. मॅच इथून ऑन. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाजी मार्कवर आला हर्षद. 6 चेंडू आणि विजयाकरता 7 धावा. परंतु जशी यशवंती घोरपड सिंहगडाच्या कड्याला चिपकून बसली होती तशीच इथे पहा आदित्य मात्र विकेटला चिपकून बसलाय. आणि हाच आदित्य टीम खैराफाटा बी संघाच्या विजयाचा मोठा शिलेदार ठरेल का. पहिलाच बॉल वेगानं, अगदी भन्नाट वेगानं इथे डिलिव्हर्जन होत असताना एक्झिक्युशन प्रॉपर होतं गोलंदाजाचं. फक्त एक सिंगल इथून मात्र मिळेल. आणि नीलला अगदी आदित्यला ठाऊक आहे की या अशा क्षणी खऱ्या अर्थानं एका सिनियर खेळाडूला संधी देणं फार गरजेचं आहे. इथे बॅटची कडा महत्वाच्या क्षणी मात्र मिलिंद धोडीनं टाकली आहे नांगी. बॅट्समन आउट. 4 चेंडू आणि विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं वाटचाल करतायत. हिमांशु तिवारी या लाल जर्सीनं आज क्षेत्ररक्षणात फार इम्प्रेस केलंय. म्हणजे हिमांशु तिवारीला मी पाहिलं लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये व्ही मध्ये क्षेत्ररक्षण करण्याची मजा काही और असते. आणि तोच हिमांशु तिवारी टीम खैराफाटा बी संघाकरता ट्रम्प कार्ड ठरेल का. कारण महत्वाच्या क्षणी वापरलं जाणारं ट्रम्प कार्ड मात्र इथून टीम खैराफाटा बी हिमांशु तिवारीच्या नावानं इथे वापरतीये. शेवटचे 4 चेंडू आणि विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. बॅट्समन तयार. एकंदरीत हर्षदनं अगदी ज्या क्षणी लढायचं आहे त्या क्षणी इथून युद्धाला सुरुवात केली आहे. रणशिंग तर फुंकलाय. बॉल तयार. आडव्या बॅटने इथे प्रहार केलाय. बॉल चालला मिड विकेट मध्ये. प्रोटेक्शन ऑन आहे. फक्त सिंगल एकापेक्षा जास्त काही नाही. 3 चेंडू विजयाकरता 5 धावसंख्येची गरज आहे. काय सामना रंगलाय. काय मॅच. पैसा वसूल मॅच आहे असंच इथून संबोधित करावं लागेल. या सामन्याच्या समोर IPLच्या सामन्याहूनही अधिक मी तर म्हणेन की या सामन्याला प्रसिद्धी आणि उंची देण्याचं काम हे खेळाडू करतायत.
इन फ्रंट ऑफ द विकेट, ओव्हर दी हेड ऑफ द बॉलर, फटका सजवलाय लॉंग ऑफ मध्ये, वेगाने एक धाव केली आहे कंप्लीट. हिमांशु तिवारी निघालाय दुसऱ्या धावे करता, तो प्रयत्न ठरला इथे असफल. बॅट्समन आउट, धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. थँक्यू. नवीन फलंदाज तेजस मात्र पोहोचतायत. 2 चेंडू आणि विजयाकरता 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. खरं तर आदित्य लढवय्या संघर्ष योद्धा या मैदानाच्या आतून हा खेळाडू रेड हॉर्स ठरेल का? कारण 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. अतिशय रंगतदार क्रिकेट, या क्रिकेटच्या परिपटलावरची सगळ्यात मोठी धुमस चक्री. दुसऱ्याच सामन्यानं आपले राग रंग दाखवायला इथे सुरुवात केली आहे. 2 चेंडू 4 धावांची गरज. इथे खरं तर पहा, एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न, तू मिमीचं क्रिकेट, आणि 2 धावा इथे झाल्यात कंप्लीट. व्हॉट अ मॅच. निर्णायक क्षणी सिंधुरत्न 11 संघ चुका करतोय, ज्या चुका परावर्तित होतील. 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावसंख्येची गरज. 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावसंख्येची गरज. थोडंसं खराब, त्यामुळे या गोष्टीचं प्रायश्चित्त भोगावं लागेल टीम सिंधुरत्न 11 या संघाला. टीम खैराफाटा बी संघाच्या विपक्षामध्ये 1 चेंडू, विजयाकरता 2 धावसंख्येची गरज. 1 बॉल 2 धावा. चला स्पीडअप करा. सरकार चषक 2023 ची पुढची रणनीती कोणता संघ इथून वाटचाल करेल पुढच्या फेरीसाठी? अतिशय महत्वाचा रंजक सामना. इथून क्रिकेटचं अफाट दर्जाचं सौंदर्य दाखवणारा हा कलात्मक सामना. 1 चेंडू आणि विजयाकरता 2 धावा. बॉल तयार. प्रेशर आहे हे. प्रेशर खरं तर भयानक, भल्या भल्या खेळाडूंच्या पायांची थरकाप उडवणारा हा क्रिकेटचा परिपटल आहे. 1 चेंडू आणि विजयाकरता 2 धावा. अप्रतिम, चांगला स्ट्रोक डीप मध्ये, बॅकवर्ड पॉइंटला फटका सजवलाय. अतिशय खराब फिल्डिंग. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीम खैराफाटा बी मात्र इथे सामना जिंकलाय. अप्रतिम. हार्दिक हार्दिक मनकपूर्वक अभिनंदन. थँक्यू सो मच. एक या स्पर्धेचा नियम आहे की हस्तांदोलन करूनच या स्पर्धेतून आपण बाहेर पडायचं आहे, अन्यथा पुढच्या वर्षी करता ज्यावेळी हे चषक तुमच्या भेटीला येईल त्यावेळी मग मात्र इथून आयोजकांना देखील विचार करावा लागेल. शिस्तबद्धता आपली इथून दिसलीच पाहिजे आणि खेळणाऱ्या प्रत्येक ज्या लढती आहेत त्या मैत्रीपूर्णच असल्या पाहिजेत याची देखील नोंद घ्या. हे क्रिकेट इज द गेम ऑफ जंटलमन आपण म्हणतो. एका सुसंस्कृत आणि सभ्य माणसाचा खेळ आहे क्रिकेट. त्यामुळे निश्चितच पहा ही मैत्रीपूर्ण लढत. खूप चांगले प्रयत्न सिंधुरत्न 11. तुमच्या पुढच्या क्रिकेट कारकिर्दीकरता तुम्हाला शुभेच्छा. चांगले लढलात, परंतु बघा हार आणि जीत एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणजे खरं तर असं निश्चितच आयुष्यात खेळताना खेळ असा खेळा ना की जिंकणारा स्वतःहून बोलला पाहिजे की हा आयुष्यातला सगळ्यात अवघड खेळ होता. आणि इथे खैराफाटा बी जरी जिंकला असेल तरी देखील तुमचे देखील प्रयत्न काही कमी नव्हते. त्यामुळे सिंधुरत्न 11 तुम्हाला देखील शुभेच्छा तुमच्या पुढच्या क्रिकेटसाठी. आणि यानंतर मान संघ आणि शांतीपाडा या दोन्ही संघांदरम्यान लढत मात्र सुरू होईल. ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी त्यांना विनंती करतो की मुख्य क्रीडा मंचावर आपलं हार्दिक स्वागत. ज्येष्ठ नागरिकांना मी विनंती करतोय जे इथे उपस्थित झालेत त्यांना विनंती आहे की VIP डायसमध्ये आपण येऊन सन्मान स्थानापन्न व्हायचं आहे. आणि मान संघाचा कॅप्टन आणि शांतीपाडा संघाचा कॅप्टन हा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला. यानंतर कुठल्याही प्रकारची सबब तुमची ऐकून घेतली जाणार नाही, कारण 16 संघ आज आपल्याला इथे खेळवायचे आहेत. त्यामुळे हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो थांबला तो संपला. तर चला दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे आपला कॅप्टनला इथे लवकर पाठवायचं आहे. मान संघाचा कर्णधार आणि टीम शांतीपाडा संघाचा कर्णधार
टॉस करता या. मॅन ऑफ द मॅचचा सुपर हिरो ठरलाय या स्पर्धेतून. मी आदित्यला मंचावर आमंत्रित करेन. मी त्याचा उल्लेख देखील केला